काल आपण विवेक चूडामणी ग्रंथ श्लोक क्रमांक 305 थांबलेलो होतो. 305 पाहून पुढे 306 कडे जाऊया. 305 असा होता, अहंकारावर अध्यास झाल्यामुळे चिन्मूर्ती आणि सुखस्वरूप असा जो प्रत्येगात्मा त्या तुला ही जन्म मरण वृद्धत्व आणि दुःख यांनी भरलेला पुनर्जन्म प्राप्त झाला. ज्या वेळेला अहंकार जागृत झाला, मी देह आहे असं ठाम झालं, त्यामुळं तू चिन्मूर्ती आणि सुखस्वरूप असा जरी असलेला होतास आहेस, तरी सुद्धा तुला जन्म मरण वृद्धत्व आणि दुःख यांनी भरलेला पुनर्जन्म प्राप्त झाला. विकार स्वरूप असलेल्या तसेच प्रतिबिंबाने युक्त व आपल्या खऱ्या स्वरूपाला प्रतिबंध बघा करणाऱ्या, बघा विकार स्वरूप असलेल्या तसेच आत्मप्रतिबिंबाने युक्त व आपल्या खऱ्या स्वरूपाला प्रतिबंध करणाऱ्या मी करता आहे असा अहंकार जो आहे, त्या अहंकाराने मी करता आहे असे मानणाऱ्या अहंकार वृत्तीला एकदम टाकून दे. वास्तविक तू जन्म मरणाच्या पलीकडचा आहेस, पण तुझ्यावर तो अहंकार अध्यासरूपी अहंकार तुझ्यावर आलेला आहे आणि त्याच्यामुळं तू जन्म मरणाच्या कचाट्यात सापडलेला आहे. एरवी तू चिन्मूर्ती आणि सुखरूप असा आहेस, परंतु तुला जन्म मरणाचे फटके बसतात. ते म्हणतात म्हणून त्यास आत्मतत्वाची चिन्मूर्ती स्वरूप असते, त्याची अनुभूती येत नाही. कारण का? त्याच्याकडे अहंकार आहे, तो स्वतःला देह समजतो. म्हणून माझ्या पार्थिव देहाशी आणि मनोवृत्तीशी तादात्म्य पाहून मी माझ्यावर जन्म वृद्धी आरोपित करतो आणि त्यामुळे अनंत कालपर्यंत दुःख भोगीत राहतो. यालाच दुःखी जीवन म्हणतात, संस्कृती, आणि ती सर्वांच्या वाट्याला येते. तू हे नव्हेस, ते तू अनंत जाणीव तत्व आहेस, त्याची तू स्वतः अनुभूती घे असे उपनिषदे गरजून सांगतात. काल आपण इथपर्यंत आलेलो होतो. मी देह आहे असं म्हटल्यानंतर जन्ममरणाची दुःख वाट्याला येतात, जन्ममरणरूपी संसार वाट्याला येतो आणि तो कल्पकाळापर्यंत चालू राहतो. मग ती सुखदुःखाची परंपरा संपत नाही. परंतु जर तू तसं ठरव, तू हे नव्हेस, हे जे दिसतं हे देह तू नाहीस आणि तू ते अनंत जाणीव तत्व आहेस, याची तू स्वतः अनुभूती घे असे उपनिषद गरजून सांगतात. म्हणजे मग तुझ्या पाठीमागे लागलेल्या जन्ममरणाच्या परंपरा ॲटोमॅटिक खंड पावतील. वेदशास्त्र पुराणे हाका मारिती लोकाने, गाफील निजल्याने काळ देईल धोका. म्हणून तू त्या उपनिषद काय सांगतं त्याचं तो आवर्जून अंमलात आण सांगितलेल्या गोष्टी. असं काल आपण 305 पर्यंत येऊन थांबलेलो होतो. आता 306 क्रमांकाचा श्लोक वाचतोय. नेहमी एकरूप व्यापक आनंदमूर्ती उत्तम कीर्तीचा अविकारी असा जो तू चिदात्मा आहेस. बघा आपलं स्वरूप काय सांगतात ते, नेहमी एकरूप आहे. ईश्वरापासून आपली केव्हाही ताटातूट झालेली, व्यापक आहोत आपण, दिसतो एवढे नाही, 3.5 हाताच्या शरीरा एवढे नाही. त्याने एकदेशी परिव्यापिले लोकत्रय, दिसायला तो एकदेशी आहे परंतु व्यापक आहे तो. त्याच्यानंतर तो जशी हवा आणि आकाश वेगळं नाही. पै गगन जेवढे जैसे पवनही गगनी तेवढाच असे, सहज हलविल्या वेगळा दिसे एरवी गगन तोचितो, तैसे भूत जात माझ्या ठाई, कल्पिले तरी आभासी काय. तू कल्पना केली नाही तर निर्विकल्प तरी पाहे तेथ मीच मी आघवे. असा तू व्यापक आहेस. श्रीपाद बाबांच्या भाषेत सांगायचं तर आपल्या नाकातला आकाश प्रकाश आणि वायू असा जो व्यापक आहोत. आपण घेणारा श्वास हा मर्यादित नाही, तो श्वास जसा व्यापक आहे, ते आकाश प्रकाश आणि वायू जसा व्यापक आहे तसे आपण आहोत आणि ते आहोत आपण. हे दिसतो हे नाही. तू एकरूप, नेहमी एकरूप व्यापक आनंदमूर्ती आहेस. आणि आपलं बघा आनंदमूर्ती काय झालं आता, दुःखमूर्ती होऊन बसलेलं आहे. कशामुळे? नको असलेल्याशी तादात्म्य संबंध जोडल्यामुळे. तू उत्तम कीर्तीचा आहेस. आत्म्याबद्दल सांगतात, आत्म्याचं स्वरूप आहे ते अविकारी आहे, कधीच विकार निर्माण नाही झालेला. मी देह आहे हा विकार आहे ना, हा आत्म्याच्या ठिकाणी. मी अमुक आहे हा आत्म्याच्या ठिकाणी कोणताही विकार नाही. असा जो तू चिदात्मा आहेस, त्या तुला अहम असा अध्यास झाल्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही, त्या तुला अहम असा अध्यास झाल्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही कारणाने पुनर्जन्म कोठून असणार? जन्ममरणाचं कारण सांगितलं काय? अहम झालेला आहे, तू त्याच्यावर अध्यासाला स्वीकारलेले आहे. तू वास्तविक आत्मा आहेस ते टाकून दिलेस आणि तू त्या अहमला धरलेले.
त्यामुळे दुसऱ्या कोणत्याही कारणाने पुनर्जन्म कुठून असणार म्हणजे नाही. तू त्याच्याशी तादात्म्य प्राप्त केल्यामुळे तुला जन्ममरण आहे. एरवी तुला जन्ममरण नाही, तू तसं ठरवलं स्वतः म्हणून तुला जन्ममरण आहे. जन्ममृत्यूच्या फेऱ्यास पुनर्जन्मास या जीव भावनेशिवाय दुसरे कारणच असू शकणार नाही. तू स्वतःला देह समजतो, जीवभाव समजतो, प्रतिबिंबालाच तू स्वतः समजतोस, त्यामुळं तुला जन्ममरण आहे. एरवी तुला जन्ममरण नाही. तुझे सार स्वरूप हे जाणीव तत्व होय. बघा, आपलं मुख्य स्वरूप प्रत्येकाचं ते परमसुख आनंद हा तुझा जन्मसिद्ध हक्क आहे. पहा, तो आपला हक्क आहे आणि ते स्वरूप आहे आपलं सत चित आनंद स्वरूप आहे. आणि ते आपल्याला प्राप्त करून घ्यायचं म्हणजे ते आहे, हे आहेच आहे, त्याच्यावर आरूढ व्हायचं आहे आपल्याला. परमसुख आनंद हा तुझा जन्मसिद्ध हक्क आहे. तुझे वैभव अकलंकित आहे. बघा, त्याला कोणत्याही प्रकारचा कलंक नाही. अलंकित म्हणजे विकारवान नाही, देह संबंधन नाहीत. अलंकित सदा प्रकाशित आहे. अकलंकित वैभव म्हणजे सदा प्रकाशित, त्याला कोणतेही कलंक नाही, ते कधी नाही असं नाही, त्याला कोणत्याही प्रकारची भूमिका नाही, देह जीव वगैरे असा तू आहेस. तू सर्वदा अविकारी असा एकच आहेस. बघा, तुला कोणत्याही प्रकारचा विकार नाही. तुला सदैव दुःख भोगावे लागते आणि तेही इतक्या सातत्याने, याला काही कारण नाही. परंतु आता खाली काय कारण आहे, तू त्याच्याशी संबंध जोडल्यामुळे. नाही तर हे तुझ्या वाट्याला कधी यायलाच नाही पाहिजे, पण आलं. त्याचं कारण काय, तू त्या पडीला नामाचा विसर, तेने हा वाढीला संसार. स्वतःचं अस्तित्व संपलास, विसरलास तू, म्हणून ते तू आहेस तत्वम असी, असा श्री शंकराचार्य छात्रांना उपदेश करतात. तुझ्याच मनोविक्षेपामुळे तू दुःख भोगतोस. तुझ्या दुःखाला कारण कोण आहेस, तूच आहेस. तुझ्यातील जीवभावामुळे विक्षेप निर्माण होत असतात. स्थूल आणि सूक्ष्म देहावरील प्रलंबनामध्ये दृढ झालेला मी हे आहे, हीच भावना तुला दुःख भोगावास लावते. देहबांधवडी तू तर ठरवलेले जीव, स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, हे तू स्वतःला समजतो आणि हे तू काहीच नाहीस. हे मी हे आहे, हीच भावना तुला दुःख भोगावास लावते. म्हणून ही दुःख पर्यावासी, दुःखद आणि विनाशकारक जीवभावना, अहंकार सोडून दे. तू त्याच्या नादी लागू नकोस. त्याच्यामुळे तुला त्या, म्हणून तुकोबारायचं त्या अभंगाचं बघा, यथार्थ उलगडा अजूनही ते, तरीच हा जीव सुख पावे माझा. तरीच केव्हा, देवा आता ऐसा करी उपकार, है ना. देहाचा संबंध, देहाचा विसर पाडी मज, आहे की नाही. त्याप्रमाणे ते दुःखाला कारण आहे. जर देहाचा विसर पडला तरीच हा जीव सुख पावे माझा. आणि हे तुकाराम महाराज म्हणतात, बरं झालं मला कळालं, आता मी उपाय करू शकतो. आपणही जवळजवळ कोणाचीही बराबरी साधू संतांची नाही करायची, परंतु तरी पण आपण आजूबाजूला आहेत कुठेतरी, ह्या भूमिकेच्या आजूबाजूला आहे की देहाचा जर विसर पडला तर मी सुखी होऊ शकतो. आणि हे मला कळालं, तरीच हा जीव सुख पावे माझा. बर्वे केशवराजा कळू आले, याचा अर्थ कैक लोकांना कळू आलेले नाही, येण्याची संभावना दिसत नाही, पण मला आले. आणि त्याच भूमिकेत आपण आजूबाजूला आहोत. त्यामुळं आता आपल्याला कळालेले, निदान झालेले दुःखाचं, आता आपण त्याच्यावर मात करू शकतो. मग पुढे काय करावायचे या संबंधी पुढील श्लोकात उपदेश केला आहे. आता याच्या पुढे काय करायचं ते म्हणले की अहंकार सोडून दे. मग तो कसा सोडून द्यायचा त्याचा उपाय पुढे सांगत आहेत. श्लोक क्रमांक 307. म्हणून खाणाऱ्याच्या घशात रुतून बसलेल्या काट्याप्रमाणे स्वतःच्या शत्रूचा, ह्या अहंकाराचा, आत्मज्ञानाच्या महान तलवारीने संपूर्ण नाश करून तू परमसुख, साम्राज्याचा, आत्म्याच्या, सार्वभौमत्वाचा प्रत्यक्ष आणि मुक्तपणे आनंद भोग. बघा, स्वतःच्या खाण्याच्या घशात रुतून बसलेल्या काट्याप्रमाणे काय, तो अहंकार, तो आपल्याला काही अन्नाची चवय घेऊ देत नाही, खाऊ नाही देत नाही. तर त्याचा तू पहिला काटा काढ. स्वतःच्या शत्रूचा, या अहंकाराचा, आत्म्याचा शत्रू कोण आहे, अहंकार आहे, त्याचा तू काटा काढ. कसा,
आत्मज्ञानाच्या महान तलवारीने संपूर्ण नाश करून, बघा संपूर्ण नाश करून हे एक वाक्य आहे, कारण आता जर याचा नाश झाल्यासारखा दिसला तर ते इहिमही रावणासारखे पुन्हा आहे, एक मारला का दुसरा लगेच तयार होतो, एक मारला का दुसरा तयार होतो. म्हणून आत्मज्ञानाच्या महान तलवारीने, आत्मज्ञान म्हणजे काय, मी ब्रह्म आहे, माझ्यासह सगळं जगत ब्रह्म आहे, अशा पूर्ण आत्मसाम्राज्य सुख यथेष्टम, तू परमसुख साम्राज्याचा आत्म्याच्या सार्वभौमत्वाचा प्रत्यक्ष आणि मुक्तपणे आनंद भोग. बघा सार्वभौमत्व काया वाचा म्हणे जो सेवक होईल येचा त्या ज्ञानाचा, आता ज्ञानेश्वरीचा आहे ना, आता इथं त्या जाणीव तत्वाच्या जाणीव ज्ञानाचा जर तू शरण गेलास, त्याला काया वाचा म्हणे जो सेवक होईल याचा तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती सम्राट होऊ शकतो, आणि तू तसा हो, त्याचा मुक्तपणे आनंद भोग. आचार्य आता साधी घशाची शल्यचिकित्सा सुचवित आहेत. घशात जर काटा अडकला असेल तर त्या व्यक्तीला अन्नाची चव घेता येणार नाही, की जे अन्यथा त्याने अभिरुचीने सेवन केले असते ते अन्न, परंतु आता त्याला घेता येत नाही त्याचं सेवन. खाणाऱ्याच्या घशात अडकलेल्या काट्याप्रमाणे आहे हा जीवभाव. भूक तर असते, अन्न तयार असते, परंतु भुकेलेल्याला खाता येत नाही, कारण घशात असतो दुःख देणारा काटा. तद्वत या अनंत तत्वाचा आनंद सर्व ठिकाणी असतो, आत बाहेर सगळीकडे आनंद आहे, परंतु आपल्यातील जीवभावामुळे त्याचा उपभोग घेता येत नाही. बघा हे वाक्य किती जबरदस्त आहे, की ते आनंद ओतप्रोत तो आनंद आत बाहेर भरलेला आहे, पण मग आपल्याला का नाही आनंद अनुभवला आहे, तर आपल्याकडे काय आहे, जीवभाव असल्यामुळे, आपली संकोचित वृत्ती असल्यामुळे आपल्याला त्याचा आनंद घेता येत नाही, परंतु आपल्यातील जीवभावामुळे त्याचा उपभोग घेता येत नाही. तद्वत या अनंत तत्वाचा आनंद सर्व ठिकाणी असतो, परंतु आपल्यातील जीवभावामुळे त्याचा उपभोग घेता येत नाही. हा जीवभाव काढून घेण्याकरता शल्यचिकित्सा छेद केली पाहिजे. सत्यस्वरूपाच्या अनुभूतीच्या उपकरणांनीच केवळ ही शल्यचिकित्सा करावायची असते. हत्यार काय पाहिजे, सत्यस्वरूपाच्या अनुभूतीच्या उपकरणांनी, जी आपण जी प्राप्त केलेले श्रवण मनन निधिध्यास त्या 9 गोष्टी सांगितल्या आहेत ना आत्मनिवेदनपर्यंतचा, ती सगळे हत्यार वापरून आपण त्याचा जीवभावाचा काटा काढू शकतो. सत्यस्वरूपाच्या अनुभूतीच्या उपकरणांनी केवळ ही शल्यचिकित्सा करायची असते. एकदा का जीवभाव दूर झाला की आपण आत्मतत्वाचे साम्राज्य सुख मनोसोक्त भोगवयास मोकळे असतो. या भूमिकेत साधू संत आहेत, त्यांच्याकडे जीवभाव बिलकुल नाही, त्यांना मरणाची भीती नाही, कशाची अपेक्षा नाही. जीवभाव आहे ना अपेक्षा आहे, जीवभाव आहे ना मग भीती आहे. भय कधी जाणार, आपण म्हणतो की तू का म्हणे काळ आता करू न शके भय, तुम्ही सांभाळिले संतीन भय निरसले. भय कधी जाणार, जीवभाव आहे तोपर्यंत भय जाऊ शकत नाही. मग त्या अनंत आत्मतत्वाच्या साम्राज्य सुख मनोसोक्त भोगण्यास मोकळे असतो. मी म्हणजे हा शूद्र देह केवळ घाणीचा गोळा, ही विपरीत भावना काढून टाका, एवढेच आपणास करावायचे असते. बघा काय करायचं, एवढेच करायचे, पण एवढेच ते काय, ते काय थोडे नाही, एवढेच ते अवघड आहे, जेवढे आहे तेवढे अवघड आहे की नाही. का बरं होऊ शकत नाही आपली भूमिका, सांगा बरं का होऊ शकत नाही. मी म्हणजे हा शूद्र देह केवळ घाणीचा गोळा, ही विपरीत भावना काढून टाका, एवढेच आपणास करावायचे असते. आता एवढेच का नाही होऊ शकत आपलं, नाथबाबाचा हरिपाठात त्याचं उत्तर आहे. जोपर्यंत आपलं शिल्लक आहे या जगताचं देणं, आपली जोपर्यंत पूर्ण तेवढी लेवल झाली नाही तोपर्यंत आपली भूमिका होऊ शकत नाही, आणि ती भूमिका झाली का ॲटोमॅटिक ते होतं. बाप भाग्य कैसे न सरेची कर्म, आपलं कर्म शिल्लक आहे ना. बरं कर्म आहे का भक्ताला, नाही, पण त्यांनी ओढून घेतलेले ना, नाही त्याची घेता शिरी दुराविसी
निजपंत. आपण ठरवलं तर होऊ शकतं, मग आपण का ठरवत नाही? आपल्याला कळत नाही का? कळतंय तरी वळत नाही, कारण आपलं काय कमी पडतंय? पुण्य कमी पडतं. ती भूमिका समजून घेण्यासाठी, जी भूमिका आहे तेवढी समजून घेण्यासाठी आपल्याकडं काहीतरी कमी पडतंय. या परिस्थितीत आपल्या जीवनाच्या सर्व अनुभवामध्ये हा काटा आपल्या घशात बोचत असतो आणि आपणास आत्मसुख भोगणे अवघड करून टाकतो. म्हणून आपल्या वाट्याला येणारे सर्व अनुभव दुःखदच असतात. आणि या जगामध्ये ते राहतात संत, ते या जगात राहतात, त्यांना सगळे सुखाचे अनुभव आहेत आणि आपल्याला दुःखाचे आहेत. आपल्याकडे जीवभाव आहे, त्यांच्याकडे जीवभाव नाही. 308 क्रमांकाची चा श्लोक वाचतोय. म्हणून जीवाभावाच्या सर्व कृत्यांवर नजर ठेवून परमार्थाचा लाभ झाल्यामुळे सर्व वासना टाकल्या गेल्याने, बघा 308ला तरी तो जवळ आलेला आहे. आता याची ना काहीच खबर नाही बाहेरच्या जगतातल्या लोकांना. एक तर परमार्थात नाही, त्यांना तर खबर नाहीच नाही. पण जरी असं वाटत असू आपण परमार्थात आहोत, पण आपण जीव भूमिकेतून परमार्थ करतोय ही जाणीव नाही अजून. म्हणत असतील ते जीवबुद्धीवर आणतात, देहबुद्धी, जीवबुद्धी आली, देहबुद्धी आहे, मग देहबुद्धी आहे, मन बुद्धी वगैरे याच्यामध्ये तो राहत जातो. त्यामुळे तो तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. त्याला काय ड्रॉप करायचंय हेच माहीत नाही. आता हे पटेल का आपल्याला? तरी पटेल का? आता उदाहरण घ्या ना, आपल्या अवतीभवती असणारे पारमार्थिक लोक, पण ज्याला तत्वमसी या महावाक्याचा बोध नाही, त्याला काय ड्रॉप करायचं हेच माहीत नाही. जे ड्रॉप करायचे तेच तो डोक्यावर घेऊन नाचतोय, मी मी मी. किती तुम्ही कोणत्या सप्त्यात जाण, कुठं जाण, काय झालं, ज्याला या महावाक्याचा उपदेश नाही तो स्वतःच्या देहबुद्धीच्या कॉलरमध्येच आहे ना, कॉलर टाईट करण्यासाठीच आहे ना त्याचं. त्यामुळे त्याला माहितीच नाही ड्रॉप करायचं. पण इथे याची भूमिका सांगतात काय, हा या स्टेपपर्यंत आलाय काय. म्हणून जीव भावाच्या सर्व कृत्यावर नजर ठेवून, आता कधी नजर ठेवू शकतो? तो त्याने कळालंय हा जीव भाव मला घातक आहे, हे ज्याला कळालंय तो आता थोडासा त्याच्यापासून बाजूला आहे. परमार्थ लाभात सत्य, परमार्थ लाभात, त्याचा परमार्थाचा लाभ झाल्यामुळे सर्व वासना टाकल्या गेल्याने, बघा आता हे कशामुळे कळाले त्याला? नजर कशावर ठेवते? परमार्थाचा लाभ झाल्याने. आता परमार्थाचा लाभ म्हणजेच महावाक्य निरूपण झालं, ते झाल्यानंतर अध्यासाचं कसं निरसन करायचं, अहंकाराचं कसं करायचं. आता चाललेलं प्रकरणाचं नाव काय आहे? कर्मफलापासून बाजूला राहायचे, कर्माच्या याच्यापासून बाजूला राहायचे. काय प्रकरणाचं नाही? अहंकार निंदा. अहंकार निंदा झाली. त्याच्या पुढे आता आपण एक अजून दुसऱ्या प्रकरणात आलोय, काही येणार आहे मला वाटतं पुढच्या याच्यात त्याने. हा, आता अहंकार निंदा चालू आहे आणि त्याच्या पुढच्या प्रकरणात जाणार आहे आपण. आता अहंकाराची निंदा चालू आहे, म्हणजे जे वाईट आहे हे कळालंय, आता तू त्याला सोडून दे, त्याला तू सोडून दे, असंच चाललेलं. म्हणजे त्याला कळालंय काय सोडायचं आणि काय पकडायचंय. परमार्थाचा लाभ झाल्यामुळे सर्व वासना टाकल्या गेल्याने ज्या वेळेला त्या महावाक्याचा उपदेश होतो, महावाक्याचा उपदेश झाल्यानंतर त्याच्यानंतर तो ध्यानधारणा करतो. ध्यानधारणा करत असताना येणाऱ्या अडचणी तो त्याच्या मार्गदर्शकाला विचारतो, त्याच्या सिनियरला विचारतो, त्याच्यावर मात करत जातो. प्रतिबंध ॲटोमॅटिक दूर होतात. एक बाहेरचा मार्गदर्शक आहे आपल्याला आणि एक अंतस्थ मार्गदर्शक आहे, तोही आपल्याबरोबर सद्गुरू कंटिन्यू बरोबर आहे. त्याचं नाव आहे मज हृदयी सद्गुरू, किंवा आता हृदय हे चौपाळून या भले वरी वैसव पावले श्री गुरूंचे. ते एक आतमध्ये पण आपल्या गुरु आहेत आणि एक बाह्य अंगाने आहेत. एक आंतरिक गुरु आहे, ते आपल्याला बरोबर त्या स्टेपनी घेऊन जातात. अष्टसात्विक भावाच्या माध्यमातून त्याचा लिंग देहाचे तादात्म्य सुटतं. तिथं त्याला कळालं हा वासनामय लिंगदेह सूक्ष्मदेह, त्याचंच नाव वासनामय देह. जन्म त्याच्यामुळे घ्यावा लागतो. कशामुळे जन्म घ्यावा लागतो? जन्म घेणे लागे वासनेच्या संगीत. त्याचं नाव लिंगदेह, त्याचं नाव सूक्ष्मदेह आणि त्याचंच नाव वासनामय देह. आणि तो त्याला कळाल्यामुळे तो त्याच्यापासून बाजूला गेलेला आहे. आता याचं वाक्य अजून संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज
जळून गेलेले. अशा एका भूमिकेमध्ये तो आलेला आहे. कारण त्याला अशा भूमिकेत आला हे तुम्ही कसे सांगता, तुमच्या मनाने सांगता? बिलकुल नाही. भाग 1 नंबरमध्ये मुमुक्षुत्व होतं. दुसरं काय वाक्य होतं त्याला शोधण्याचं? मुमुक्षुत्व, अजून मुमुक्षुत्व होतं आणि गुरुपसंती होती, आणि अजून एक तिसरं होतं मुमुक्षुत्व, गुरुपसंती, आणि मला वाटतं महावाक्य निरूपण होतं त्याच्यामध्ये. आता आपण कसं एवढं सगळं कसं काय आपण ध्यानात ठेवायचं, बरोबर का नाही? बघा त्याच्यात सांगितलेलं आहे भाग 2 मध्ये जीवनमुक्तांची लक्षणे बंद उत्पत्ती, अध्यात्म मार्ग सिद्धी हा त्याच्यामध्ये भाग होता. अध्यात्म मार्ग सिद्धी आणि गुरुपसंती आणि महावाक्याचं निरूपण त्याच्यामध्येच होतं, बरोबर. मुमुक्षुत्व होतं, मग गुरुपसंती केली आणि त्याला महावाक्याचा बोध दिलेला आहे, आणि त्याच्या पुढे आता आपण आलेले. त्यामुळं त्याच्यातल्या त्या भावना गेलेल्या आहेत, वासना टाकल्या गेल्या, आणि ब्रह्माच्या ठिकाणचा आत्मसुखाचा अनुभव आल्यामुळे बघा आता याला काय झालेलं आहे, वासना गेल्यात, जीवभावापासून तो बारीक लक्ष ठेवणे, आपल्याला कुठे नाही जायचं, कुठे जायचे, आणि तिसरी गोष्ट ब्रह्माच्या ठिकाणचा आत्मसुखाचा अनुभव आल्यामुळे या वर्गात श्रीपाद बाबांच्या कृपेने 100% आपण आहोत, 100% आपण आहोत. जर आपल्याला कधी कधी वाटतं जरा दोलायमान होतो, त्याचं कारण आपण धरसोड करतो म्हणून, याच्या पलीकडं दुसरं काही कारण नाही. आणि तरी पण नुकसान 100% नाही आपलं, तरी पण नाही, कारण नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला. ब्रह्माच्या ठिकाणचा आत्मसुखाचा अनुभव आल्यामुळे पूर्णात्म भावाला प्राप्त होऊन निस्तब्ध अशा स्थितीतला रहा, द्वंद्वापासून मुक्त हो. अहंकार विषयक सर्व मनोवृत्ती सोडून दिल्या पाहिजेत असे या श्लोकात सांगितलेले आहे. अहंकार विषयी सर्व मनोवृत्ती सोडून दिल्या पाहिजेत, त्या मागे सांगितल्या, आता पुन्हा परत दोहरतात. जातीचा, कुळाचा, विद्येचा, प्रतिष्ठेचा, धनाचा, समाजात असणारी प्रतिष्ठा, या सगळ्यावर पाणी सोडलं पाहिजे. दिले संसाराशी पाणी, काय सुरुवात आहे, जीही हरिधरीला म्हणी दिले संसाराशी पाणी. तो ज्याने देवाला धरलेले त्याने याच्यावर सहज पाणी सोडलेले, आणि याच्यावर पाणी सोडले म्हणून तो देवाला धरू शकतो, अन्यथा धरू शकत नाही. दिली तिलांजली कुल नाम रूपासी, शरीर ज्याचे त्याशी समर्पिले. आता हे शरीर ज्याचं त्याचं समर्पिले म्हणजे आता आपल्या शरीराचा काही संबंध राहिलाय का? राहिलाय का? नाही राहिला. पक्क राहिलंय काय येलकर बाबा? द्यायचा ना आपला काही संबंध राहिलाय? नाही राहिला. बघा ही भूमिका आपली आत्ता जी आहे ना ती कंटिन्यू राहिली पाहिजे. नाही राहिला पाहिजे आपलं, नाही राहिला. आणि नाही राहिलं म्हणल्यानंतर जरी आपण म्हणलो राहिलं तरी आपण काय करू शकतो, तो जसा राहणार आहे तसाच राहणार आहे. प्रारब्ध काळाने त्यांनी मागे सांगितलं, जसं तुम्हाला ठेवायचंय, जेवढे दिवस जगायचे, कधी आजारी पाडायचे, हे सगळं ठरलेलं आहे प्रोग्राममध्ये, पिक्चरमध्ये सगळं ठरलेलं आहे. त्यामुळे त्याच्याशी आपला काही संबंध नाही. शरीर ज्याचे त्याशी समर्पिले, शरीर ज्याचे त्याशी समर्पिले. कोणाचे शरीर कोणाला समर्पिले? त्याचे, पण कोणाचे? तो कोण आहे? हा पंचमहाभूताचा गोळा, तो वेगवेगळ्या याच्यातून घेतलेला आहे, त्याचं त्याला देऊन टाकलेले प्रत्येकाचं. आणि नाम रूपाला पण दिली तिलांजली. अजून माझी ओळख काय होती? नामाची आणि रूपाची. संबंध संपला माझा. शरीर ज्याच्यातून निर्माण झालो त्याचं त्याच्याशी देह तव पाचाचे झाले, ते कर्माचे गुणी गुंतले, भवतसी चाकी सुदले, जन्म मृत्यूच्या. ज्याच्याकडून घेतलं त्याला दिलं. अजून एक प्रमाण काय? देह हा पाचाचा आणि लवसना, शिकी ज्याचा त्याशी देणे लागे. पण कुठं द्यायला तयारी आपण? देणे लागे का नाही आपल्याला, पण द्यायची तयारीच नाही. बरं अजून एवढी पण अक्कल आलेली नाही आपल्याला का आपण उसणं आणलाय, आपल्या बापाची पेन नाही, ज्याचंही त्याला द्यायचंय, पण तेवढी जाणच नाही. दिलं ना बस, म्हणून रडतात माणसं. शरीर त्याचा त्याचं द्यायला लागेल. उसणं आणलंय. आता तुम्हाला व्यवहारात सांगतो, उसने पैसे मागताना किती माणूस गोडीत बोलतो.
आणि जे मुदत संपल्यानंतरही 6 महिन्यांनी मागितल्यानंतर त्याला आनंद वाटतो का राग येतो आपला? ते रडारडीच करते की नाही? मग का पळून चाललो का? मग सारखेच काय फोनचा तगादा चाललाय? हां, दिले तर काय मेहरबानी केली का? बिलकुल मेहरबानी केली नाही. दिली काहीच मेहरबानी नाही. उलट तुम्ही घेतलं आणि लवकर देत नाही, हीच आमच्यावर काय मेहरबानी आहे की नाही? म्हणजे असंच आहे, शरीर पाचाचा आणलाय उसना, पण शेकी ज्याचा त्यास देणे लागे. द्यायच्या वेळेला शरीर मिळाला तेव्हा खुशीत आहे, पैसे मिळताना खुशीत आहे. न उसनं मागायला आलाय काळ तर देतानी रडतो, असं आहे. पण यांना त्याच्याशी संबंध नाही, म्हणून ते म्हणतात अहंकाराविषयी सर्व मनोवृत्ती सोडून दिल्या पाहिजेत, असे या श्लोकात स्पष्ट सांगितले आहे. वंश, आमचा वंश काय समजता तुम्ही आम्हाला? आमचा वंश काय? तुमचा वंश माती. त्याच्यात मी तेवढ्यानी भागत नव्हतं तर घातलं पाणी, तेवढ्यानी भागत नव्हतं तुम्हाला आकार देऊन भाजायला टाकलं, तुम्हाला लावली आग पैदा व्हायच्या अगोदर. त्याच्यानंतर अजून काय टाकलं? तुमच्यात भरली हवा, फुगले तुम्ही लगेच. आणि फुगले तर फुगले ना, आकाश पोकळ आतमध्ये, तरी भाऊ खाणे चालू आहे आपलं. तो वंश तुमचा. जाती, जातीच्या अगा कुळीच्या ओखटपणा न लगा जाती अंतेच व्हावी. पशुच्या योनीतला असला तरी चालेल, पण मला एवढंच माहिती होतो भक्ती करत पाहिजे, भक्ती केली पाहिजे. जाती, कुल, विद्या, आमचं काय, आम्ही लय हुशार. हुशार तुम्ही, पण जिथं हुशारी बाय तिथं हुशारी चालत नाही. जीवनातील प्रतिष्ठा काय, आमचं समाजात मान आहे पा, या संबंधीचा दुराभिमान, हे सर्व जीव भावनेशी संबंधित असतात. या सगळ्या गोष्टी जो चर्चा करतो त्या तो कोणत्या भूमिकेत आहे? जीवभावावर. महाराज जरी असले तरी सर्व कामनाचा त्याग करा, कशाचीही या संसारात अपेक्षा करू नका. संसारात कशाचीही अपेक्षा करू नका, पण परमार्थात मात्र अपेक्षा केल्याशिवाय राहू नका. दोन भाग आहे त्याच्यात. एक, मला ते स्वरूप साध्य करायचं ही, आणि एक व्यावहारिक अपेक्षा ती कधीच करू नका. मला असंच बनायचं, मला तसंच बनायचं, हे सुद्धा, ह्या सुद्धा काय आहेत? कामनाच आहेत. मग ती लोखंडाची बेडी आणि ही सोन्याची बेडी. सर्व कामनांचा त्याग करा आणि परम ध्येयाच्या टप्प्याची प्राप्ती करून घ्या. बघा, कशाची? परमार्थातली सुद्धा कसली अपेक्षा नाही राहिली पाहिजे. परमार्थातली सुद्धा कसली अपेक्षा नाही. बस एकच, आपुला तो एक. येरती बाकीच्या देव सोडून जगातल्या सगळ्या गोष्टी माईक, येरती माईक, आणि त्याच्या नादी लागले तर दुःखाची कधीच सुख नाही तिथं, कधीच नाही, सुरुवातीला मध्ये शेवटी. म्हणून परमध्येयाच्या टप्प्याची प्राप्ती करून घ्या. ही असते सत्य स्वरूपाच्या अनुभूतीसाठी घ्यावयाची किंमत. ही किंमत मोजावं लागती. सर्वस्व पाणी सोडायचं. सकाळी काय आपण म्हटलो होते? जगात हाकुटे होईत जवळीक माझी, म्हणून थोरपणा परा सांडीजे. बघा, थोरपणा परा सांडीजे, उत्पत्ती अवघी विसरीजे. उदाहरण नंबर 2, 3 उदाहरणं. पहिलं उदाहरण नामदेव महाराजांचं. थोरपणा परा, त्यांच्या याच्यात तर कोण बसत नाही, तरी पण भाव खायचं काम चालेल. पारमार्थिक क्षेत्रातली सुद्धा अज्ञानी लोकांनी अहंकार घेतला, त्याचं काय घेणं नाही. थोरपणा परा सांडीजी. उत्पत्ती, माझं काय अभ्यास आहे, उगी विसरीजे. जय जगात हा कुठे होय, सगळ्यात छोटा, सगळ्यात छोटा, सगळ्यात छोटा. मामासाहेब दांडेकर जोग महाराजांचं चरित्र लिहिताना म्हणतात, मी सगळ्यात छोटा आहे. हे सगळे माझे सिनियर आहे, जोगबाबांचे शिष्य. बनकट स्वामी, लक्ष्मण महाराज इगतपुरीकर, मारुतीबा गुरव, यांच्यामध्ये मी सगळ्यात छोटा आहे. जय जगात हा कुठे होय. अजून एक आपण सकाळी पाहिलं, तेही चालेल. लक्ष्मीचे थोरपण नसरे, जे ते शंभूचे तप न पुरे, लक्ष्मीचे थोरपण नसरे, तेथे प्राकृत इंद्रिय केवी जाणे लावती. उत्पत्ती, त्या म्हणतात की आणि सर्वस्व हाता येईल,
ज्ञानही आणि ज्ञानही अपैसे होईल, आपोआप ज्ञान होईल. प्रज्ञा तुमची एवढी पॉवरफुल, परमाणू धुलीचे कण मोजू शकता. प्रज्ञा परमाणू उघाणा देईल, सकळ शास्त्राचे येईल सर्वस्व हाता. पण कधी? जरी उत्पत्ती ऐशी न रिघे तरी उत्पत्ती ऐशी, जरी विरक्ती न रेगे मानसी तई सर्वात्मक मज ईश्वराची भेटी नोव्हेची गा. स्वतःचा मोठेपणा सांडून आपण तिकडे गेलो पाहिजे, तर ती गोष्ट मिळू शकते, एरवी नाही. एवढी मोठी देवाची किंमत आहे. सर्वस्व पाणी सोडायचं, मग देव घ्यायचा. कामनांचा त्याग. सर्वस्वासी मुकावे त्यांनी हरीसी जिंकावे. अर्थ प्राण जीवे देह त्याग. बघा आता हे तर झाले व्यवहारातलं. काय काय द्यायचंय? तुका म्हणे बळी जीव दिला, तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण. आणि अर्थ जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी जीवभाव देह त्याग. तुका म्हणे जीवभाव ठेवून या पायी ते काहीच न मागती, किंवा देह देवाचे कारणी, मुखी अमृताची वाणी. देह पूर्ण समर्पण ईश्वराच्या कार्यासाठी. देह भलते ठाई पडो की का देह तुरंगी हा चढो. बस बस त्यांच्याशी आम्हाला काय घेणं नाहीये. ते म्हणतात मोह ममता माया चाड चित्ता विषया कंदू व्यथा जाळून या. बघा, मोह ममता माया चाड चित्ता आणि विषय यांना जाळून टाकले, यांचं बीज. लोक लज्जा दंभ आणि अहंकार. लोकांचं काय घेणे आपल्याला? अरे ते पायी चालू द्यायचे नाही तर घोड्यावर बसून नाही द्यायचे, असे अर्धवट येई यांच्या नादी कुठं लावायचं. म्हणून नावडे जन धन. दुसरी गोष्ट अजून, केले तृणा समान. जन धन तन केले तृणाही समान. त्यावेळेला लाद बसल त्या संसाराला आणि आपण सर्व इस्टेटीचे मालक होऊ शकतो. लोक लज्जा दंभ आणि अहंकार करून मत्सर देशोधडी. त्यांना चितपट करून टाकायचं, द्यायचं फेकून कचरपट्टी, गावाच्या वेशीवर फेकून द्यायचं यांना. शांती दया क्षमा सखिया विनवणी हे जोडायचे. मूळ चक्रपाणी धाडी त्यासी. तुका म्हणे याती अक्षर अभिमान सांडोनिया शरण रिगे संतासी. हो, यातीचा परत तुम्हाला काय शिकले त्याचा अभिमान सगळा टाकून देवाला शरण जायचं. तुका म्हणे व्हावे देहासी उदार. रुक्मादेवीवर जोडावं. बघा, त्याला जर जोडायचं असेल तर देहासी उदार व्हायला पाहिजे. आहे की नाही? व्हायला पाहिजे नाही का नाही? कामनांचा त्याग केल्यावर शांत राहा, गडबड करू नका. कामना शांत बसूच देत नाही. आपण शाळेत होतो, गुरुजी फक्त 5 मिनिटं बदली होतोपर्यंत, एक गुरुजी जातो दुसरा गुरुजी असतोपर्यंत किलबिलाट चालू. बघा, शांत बसणं सगळ्यात अवघड आहे. कामनांचा त्याग केल्यावर शांत राहा. फक्त शरीराने नव्हे, शांत राहा मनाने आणि बुद्धीने. काही शरीराने शांत आहेत, पण मनाने बुद्धीने लय चपळ आहेत ते. हे देखील शांत करावायचे असतात. काय? फक्त शरीराने नव्हे, मन आणि बुद्धी हे देखील शांत करावायचे असतात. मन आणि बुद्धी जर पुटपुटू लागली की समजावी ती अहम किंवा अहम केंद्रित वासनामुळे घडत आहे. बघा, जरी मन आणि बुद्धी काय हालचाल करायला लागली काय समजायचं आपल्यामध्ये अहंकार आलेला आहे. आता तो चांग लागलेला आहे काम करायला. जेव्हा जीवभाव आणि अहम केंद्रित मनोवृत्ती परावृत्त होतात तेव्हाच कामना संपुष्टात येतात. जीवभाव संपला पाहिजे. सगळ्या फसादची जड, सगळ्या दुःखाची कारण जीवभाव. चला बात करायचं आहे. कामना जेव्हा बघा तेव्हा जेव्हा जीवभाव संपेल तेव्हा सगळ्या कामना संपून जातील. कामना जेव्हा मनाची गळचेपी अधिक काळ करीत राहतील तेव्हा ते शांत चित्त. कामना जेव्हा मनाची गळचेपी अधिक काळ करीत नाहीत, बघा लगेच पलटी होऊ शकतो. जोपर्यंत कामना गळचेपी करीत नाही तेव्हा ते शांत चित्त असते. कोणत्याही वृत्ती नसलेले मन म्हणजेच खुद्द ब्रह्म होय. काहीच नाही, एकदम निर्विकल्प तरी तेथत मीच मी
आग वे बघा. मग त्याच्यासाठी असं औषध असं इंजेक्शन मारतात का मग अपेक्षित आपले जे सांगते जिने बोधले अंतःकरण बोधले संकल्पना आहे म्हणजे बस सगळे शांती परम शांती. कधी मनाचे विक्षेप बंद झाले की कोणतेही वृत्ती नसलेले मन म्हणजे केवळ खुद्द ब्रह्म होय. हीच परम सत्यत्वाची अनुभूती होय. हाच परमार्थ, हीच परम आत्मतत्वाची प्राप्ती होय. त्यानंतर मन बुद्धीला स्वार्थ प्रेरित कर्माच्या द्वारा प्राप्त करून घ्यावयाच्या अधिक काही कामनाच नसतात. ज्यावेळेला आपण त्या स्वरूपाच्या ठिकाणी पोहोचतो त्यावेळेला नसतात. असे क्षण प्रत्येक क्षणाला येत असतात आपल्याला. एक क्षण असा असतो काहीच नको आहे मला, पण ते वैराग्य ते ज्ञान कायमस्वरूपी टिकून राहिलं पाहिजे. त्याची धरसोड झाली का परत मागे येतो. त्यानंतर बघा त्या परमात्मा तत्वाची प्राप्ती झाल्यानंतर त्यानंतर मन बुद्धीला स्वार्थ प्रेरित कर्माच्या द्वारा प्राप्त करून घ्यावयाच्या अधिक काही कामनाच नसतात. बुद्धीला कामच नाही, आता मनाला कामच नाही, स्वार्थ संपला. खरा स्वार्थ साधला त्यांनी. करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ. आणि हा जो होता अनर्थाचा अर्थ सांडी, आता तो गेला. अनर्थाचा अर्थ संपला का स्वार्थ साधलाच. साधकास शांत चित्ताची अवस्था तृष्णी भाव ज्या क्षणी प्राप्त होते, शांत चित्ताची अवस्था ज्या क्षणी प्राप्त होते त्या क्षणी तो अनंत तत्वाची जे त्याच्या स्वतःचे स्वरूप असते त्याची अनुभूती घेतो. बघा त्याला ती प्राप्त होती. शांत चित्तता झाल्यानंतर प्राप्त होती. कशाची प्राप्त होती? प्राप्ताची, त्याच्या स्वतःचीच त्याला प्राप्ती होती. त्या अनंत तत्वाची जे त्याच्या स्वतःचे स्वरूप असते त्याची अनुभूती घेतो. हे शांत चित्तत्व प्राप्त करून घ्या. जीव तोडून सांगणे. श्री शंकराचार्य हा उपदेश करून पुन्हा पुन्हा त्या सूचना का देतात? स्वतःच पुढील श्लोकात त्याचे उत्तर देतात. का उत्तर देतात? का सांगतात आपल्याला सावधान राहा, सावधान राहा? ही एक आपण विचार केला पाहिजे. काय घेणं देणं यांना हे समजून सांगायचं? काय घेणं देणं? बस बुडते हे जन. आणि तो त्यांचा अविभाज्य घटक आहोत आपण त्यांचे, म्हणून त्यांचा जीव तुटतो आपल्यासाठी. श्लोक क्रमांक 309. हा महाभयंकर जीवभावाचा नाश केलेला असूनही जर त्याची मनाने क्षणभरही स्वप्नवत स्मृती केली तरी, बघा एकदा गेला ना त्याची आठवण करायची. त्याची आठवण जर स्वप्नात जरी आलं तर समजायचं कुठं तरी आहे काहीतरी त्याची. या महाभयंकर जीवभावाचा नाश केलेला असूनही जर त्याची मनाने क्षणभंगरही स्वप्नमत स्मृती केली तरी, म्हणजे आता 908 पर्यंत स्टेपला आलाय तो देहभावाच्या. त्याला कळालेले हे चुकीचं आहे आणि त्याने जवळजवळ ड्रॉप पण करीत आलेले आहे, तरी ते परत सावधानतेचा इशारा देतात. जर त्याची मनाने क्षणभर स्वप्नवत स्मृती केली तरी पावसाळ्यात वाऱ्यामुळे जसे ढग चाळविले जातात तसा हा अहंकार समूळ नाश झालेला असूनही जागा होऊन पुन्हा शेकडो विक्षेप उत्पन्न करतो. अशी आपण माणसं पाहिलेली आहेत. अशी पाहिलेली आहेत का जे जवळजवळ असं वाटलं झालं यांचं काम, ते परत अहंकार दशेत आले. का काय सांगता येत नाही. ही म्हणून आस्तेच्या महापुरी रिक्तात कोटीवरी परी प्राप्तीच्या पहिलं तरी मी पाहिला. ही अवघड स्टेप आहे, तशी ही 100% अवघड आहे. परंतु परत मी म्हणेल, बोर्डाचे पेपर अवघड कोणाला जातात? पेपर अवघड कोणाला जातात? अभ्यास नाही करणाराला. किती उत्तर झटकन देऊन टाकलं. हे जेवढे म्हणतात आता ही अवघड आहे अवघड आहे समजायचं, हे विद्यार्थी यांना अभ्यास नको करायला. यांना गुरुजी बी तसे स्ट्रिक भेटले नाहीत आणि दयाळू पण नाही भेटले. दयाळू जो असतो ना तो स्ट्रिक बी असतो, आणि जो स्ट्रिक असतो ना तो दयाळू बी असतो. दोन्ही गोष्टी आहेत त्यांच्याकडं. शिवाजी महाराज कापाकापी करत होते पण शरण आलेला मरण नव्हते देत. हे भगवान कृष्ण सुदर्शन काढायचे पण जर का लीन झाला तर सोडून पण द्यायचे. दोन्ही बाजू असतात त्याच्याकडं. नाण्याला दोन्ही बाजू आहेत. तो अहंकार परत नाश पावलेला असून ढग गेला बरं का, खाली गेला पाऊस. तो गेला खाली पण दुसरा इकडून आला ना धाड 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 गाठलं मध्येच त्याला, आहे की नाही.
तसा हा अहंकार समूळ नाश झालेला असूनही जागा होऊन पुन्हा शेकडो विक्षेप उत्पन्न करतो. म्हणून ज्ञान उत्तर भक्ती करायची असते, म्हणून कीर्तन करायचं असतं, म्हणून प्रवचन करायचं असतं, म्हणून आपण स्वतः त्याच्यामध्ये गुंतून घ्यायचं असतं. कारण हा कधी फणा वर काढील याची गॅरंटी नाही. उलट अज्ञानात नाही लवकर फडा बाहेर पडत, पण ज्ञानात लवकर फडा फडफड करतो. त्याला सावधान करायचे. ज्ञान नाही त्यांना काय घेणं देणं नाही. लोक शोक करतात की गेल्या वर्षी मी फार बरा होतो, या वर्षी मात्र माझ्या ध्यान साधनेत पुन्हा का पतन पावलो तेच कळत नाही. शेअर बाजार प्रमाणे बाजार घसरतो वाढतो, घसरतो वाढतो, ठीक आहे नाही. लोक शोक करतात की गेल्या वर्षी मी फार बरा होतो, या वर्षी मात्र मी माझ्या ध्यान साधनेत पुन्हा का पतन पावलं तेच कळत नाही. अशा तऱ्हेच्या तक्रारी प्रत्येक दिवशी आपण सर्वत्र सर्व साधकांच्याकडून ऐकत असतो. दादांचं ना आपलं बोलणं झालं, शिंदे दादांचं ना, जे 100-50 माणसं हुशार झालेली आहेत. ते म्हणले 50 मधले 25 समजायचे, कारण 25ला गळती लागणार. आधे ते बिलाड्या पाहतात, कोंबडीबाई तिला बरीच पिल्लं झाली, काही घार उठा केली की काही, कोई बिल्ली उठा केली, कोई कुत्ते उठा केली, कोंबडीबाई खुडूकच्या खुडूक. म्हणून प्राप्त झाल्यावरही भक्ती करायची ईश्वराची. का? आता मिळाले ते सांभाळून ठेव देवा माझं, म्हणून भक्ती येते. ज्ञानोत्तर भक्ती त्याच्यासाठी. आता ज्ञानोत्तरवाले फार कमी, ज्यांना ज्ञान आहेच नाही का आहे की नाही हेच माहीत नाही, तेच सांगायला जास्त पुढं सरसावलेले. लोक शोक करतात, मग लोक आडाणी लोक म्हणतील मग ते ज्ञान नाही सांगते का? तुमचं काम नाही, तुम्ही गल्लीतच बसायचं. त्यांना ज्ञान कशाला म्हणतात हेच माहीत नाही. यांचं जर कुठं तरी गल्लीत गलबला, त्यांचं यांचं कुठं काय चालायचं. लोक शोक करतात की गेल्या वर्षी मी फार बरा होतो. हा, हे साधकांकडून आपल्याला नेहमी ऐकायला भेटतं. मागच्या वेळेला मी बरा होतो, या वर्षी जरा घसरण झाली आहे की नाही. गेल्या वर्षीचं सीझन बरं होतं, ह्यावरचं सीझन खाली आलं, लो दशल आहे. हे सर्व जे घडते ते वासनांच्या आणि जीवभावनाच्या क्रीडनामुळे. आणि आपल्याला परत एक होतं, झालं बरं का, आपलं झालं बरं का, आहे काय, किनारा आला, किनारा आला, हे दुसऱ्या अध्यायात सांगितलं. आणि किनारा आला आला म्हणता म्हणता एक मोठी लाट येते आणि बोटीत जाती. बघा मध्ये एकाने ठेवलं होतं, इतकी मजा, मला वाटतं त्यांना सुट्टी लागली होती सॅटर्डे संडे, आणि त्या बोटीत गेले होते आणि खेळत होते. बोटीमध्ये एकदम हशी मजाक चाललाय आणि बोट बी अशी अशी, त्यांना वाटायचं ती थोड्या वेळच होती, अशी. एकदा अशी झाली ती परत अशी झालीच नाही, अशीच गेली डायरेक्ट खाली. असं आहे. आनंद घेता 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 परत कधी दुःख वाटायला येतं कळत नाही. पुढती जरी विपाय बुद्धीशी कल्पनेची झोप आहे, तरी अभेद बोध जाय जय स्वप्ना पडिजे. भाऊ काय परफेक्ट ओळ आहे. पुन्हा पुढती जरी कल्पनेची झोप, पुढती जरी विपाय कल्पनेची, बुद्धीशी कल्पनेची झोप ये, तरी अभेद बोध जाय तई स्वप्नी पडिजे. पुन्हा स्वप्नात पडशील या संसार रूपी सुटलेला. 9वा अध्याय 6वा का 5वा श्लोक आहे बघा. हे सगळं वाङ्मय, हे सगळे एकात मिक्स आहे बरं का, पण इकडून याच्यातून ते काढणार आणि त्याच्यातून हे काढणार आहे, असं आहे ते. हे सर्व जे घडते ते वासनांच्या आणि जीवभावाच्या क्रीडनामुळे. याच ठिकाणी श्री शंकराचार्य आपणास बजावतात. जरी तुम्ही वासना समूळ नष्ट केल्या असल्या तरी त्या पुन्हा निर्माण होतात आणि तुम्हाला छळतात. डॉक्टरच्या तिथं बघा, डॉक्टर तेच काल पण उदाहरण सांगितलं होतं. 7 दिवसाचा कोर्स करायला सांगितला, बरा झाला, डिस्चार्ज दिला, घरी गेला. घरी गेल्यावर परत त्याला ते फनफन करायला लागलं, परत आजारी पडला. का? तर आपले साहेबांचे चिरंजीव म्हटले, डॉक्टर साहेब की बाबा त्या जे आहेत ना ते जीव जंतू ते असे दडून बसतात आपल्या इथं, त्या आहेत लपण जागा आहे तिथं लपतात. आणि एकदा का त्याचा मारा कमी पडला, पोलीसवाले निघून गेले का चोर परत बाहेर पडतात, तसे करतात आणि परत अटॅक करतात. ते तसे लपाछपीचा डाव खेळतात हे सुद्धा आपल्याशी.
तुम्ही जरी वासना समूळ नष्ट केल्या असल्या तरी त्या पुन्हा निर्माण होतात आणि तुम्हाला छळतात. तुम्ही जर पुन्हा मनाला ही मोकळीक दिली की जीव भावनेचा खेळ सुरू झालाच म्हणून समजा, तेव्हा जागरूक रहा. सावध झालो, सावध झालो, आलो हरीच्या जागरा. जरी या जीवभावाचे त्याच्या दफनभूमीत पुन्हा उत्थान झाले, जरी या जीवभावाचे त्याच्या दफनभूमीतून पुन्हा उत्थापन झाले आणि त्याने पुन्हा आपला अंमल गाजवण्यास सुरुवात केला, तर हजारो मनोक्षोभ तात्काळ निर्माण होतील. म्हणजे जिवंत होता तेवढा तो त्रासदायक नव्हता, तेवढा आता मेलेला जे ते भूत होऊन लागणार आपल्याला. जोपर्यंत हा जीवभाव शिल्लक असतो तोपर्यंत दृश्य, भावना, विचार यांनी बनलेले जग हे कधी स्वस्थ बसणार नाही. ते तुमच्यामध्ये त्यालाच म्हणतात बहुरंगी माया बहु विखुरले. ती तुम्हाला म्हणणार आजा आजा, फसवणार. जीवभावाला लहान पोरगा आले आहे आणि तुमच्या गल्लीमध्ये चिक्कूवाला आला, ॲपलवाला आला, आईस्क्रीमवाला आला का तो त्याच्या मागे मागे जाणार आणि तिकडे गेलो आईबापाला विसरणार आणि रडत बसणार. जीवभाव शिल्लक असतो तोपर्यंत दृश्य, भावना, विचार यांनी बनलेले जग हे कधी स्वस्थ बसणार नाही. हजारो प्रकारचे मनोक्षोभ आणि दुःखे मनात थैमान घालणारच. जीवभाव अंतःकरणात वादळे निर्माण करणारच आणि त्यामुळे शांतता नाहीशी होणार. पावसाळ्यात ढग क्षणात इकडचे तिकडे होतात आणि तरी पुढच्या क्षणी आकाश अभ्राच्छादित झालेले असते. जे वारे आत्ताचे ढग दूर करतात त्याच वाऱ्यांच्या झोतामुळे नवीन ढग जमा होतात. एका क्षणी सूर्य तळपत असतो तर दुसऱ्या क्षणी नवीन जमा झालेल्या अभ्रामुळे तो झाकला जातो. अगदी तसेच मन एका क्षणी ध्यानमग्नतेत स्थिर असते तर दुसऱ्या क्षणी ध्यानमग्न मनाच्या तेजस्वी समचित्ततेस तडाखा देणाऱ्या विचार झोतामुळे मन प्रक्षोभाने भरून येते. शांत मन झालेलं पुन्हा सुद्धा प्रक्षोभित होतो. तुम्ही देवघरात पूजेत बसते वेळेपेक्षा त्याहून बाहेर पडताना सर्वसामान्यपणे जास्त विचलित झालेले असतात. मंदिरात तोपर्यंत बरे, पण बाहेर आले का हे सर्व जे घडते ते जीवभावाचा सत्यानाश करणाऱ्या खेळामुळे. म्हणून जागरूक रहा, जीवभावावर विजय संपादन करा आणि यशस्वी विजेत्याची दक्षता बाळगून राहा. प्राप्त झालेल्या माणसाला जास्त धोके. ज्याच्याकडे दागदागिने त्याला ट्रेनने प्रवास करायला भीती, ज्याच्याकडे काहीच नाही भुक्कड छाप त्याला काय भीती कशाची, काही नाही त्याला, आहे का नाही. जागरूक रहा, जीवभावावर विजय संपादन करा आणि यशस्वी विजेत्याची दक्षता बाळगून राहा. जीवभाव तुम्हास कायमचा सोडून गेलेला आहे असे कधी समजू नका. तो परत मानगुटी पकडायला येणार. तो फक्त पार्श्वभूमीस परतला असेल, थोडा वेळ तो गेलाय बाजूला, पण येणार. एवढेच तुम्ही जर थोडे ढिलावतात, एवढेच तुम्ही जर तो थोडा बाजूला गेला तेवढ्यात जर तुम्ही ढिलावलात तरी तो पुन्हा वर आलाच म्हणून समजा. बघा, म्हणून तुम्ही आपण त्या कशाचा, अहंकाराचा पूर्ण त्याग करा. त्याग तरी ऐसा करा अहंकारा ते दौडावे. मग पुढं काय, मग त्याच्यापुढे मग काय टेन्शन घ्यायचं नाही म्हणता. मग असो तसो काय असे त्या पद्धतीचे. त्याग तरी ऐसा करा अहंकारा ते दौडावे. हा, मग जैसा तैसा राहे. मग जैसा तसा राही कव्य पाहेत उरले ते. बघा, अंतरीचे विषमस्थान. तुम्हाला त्याग करावायचा असेल तर असा करा की जेणेकरून अहंकार नाहीसा होईल. मग तुम्ही ज्या स्थितीत आहात त्या स्थितीत राहा. अहंकार की एकदा नाहीसा झाला की खाली काय उरते ते साक्षी रूपाने पहा. अहंकार गेल्यावर खाली काय राहते, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अंतःकरणातील संस्कार पुढे येऊ देऊ नयेत. मागचा अभ्यास परत काढायचा नाही. तुकाराम महाराज म्हणतात तुमचे मन शुद्ध व समाधानी. बघा काय, त्याग तरी ऐसे करा अहंकारात मग जैसा तैसा राही. बघ, एवढं लक्षात ठेवायचं. मग जैसा तैसा राही. अहंकार गेलो काय शिल्लक राहिलं, काय घाबरायला राहिलं.
आता प्रकरण चेंज होत आहे. प्रकरण क्रमांक 57. त्याचं नाव आहे कर्म विचार आणि वासना त्याग. कर्म विचार आणि वासना त्याग म्हणजे कर्माचा त्याग, विचाराचा त्याग आणि वासनेचा त्याग. श्लोक क्रमांक 310. या शत्रूला जीव भावाला एकदा का नेस्तनाबूत केले की, कोणता नेस्तनाबूत केलाय? अहंकार. चितपट केलं त्याला. आता वस्तू विषयाच्या वर चिंतन करण्यास एका क्षणाचाही अवसर देऊ नका, तो गेलेला परत येईल. कोणत्याही वस्तू विषयाच्या चिंतन करण्याला एक क्षणही अवसर देऊ नका. अहर्निशी सदा परमार्थ करावा, पाय न ठेवावा आडराणी. बघा, दिवस रात्र सावध राहा, दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडी. अहर्निशी सतत राहायचं त्याच्यावर. थोडा जरी बाजूला गेला आणि थोडा जरी दुसऱ्या विचाराला असं करू का लगेच बाजार उभा. या शत्रूला जीव भावाला एकदा का नेस्तनाबूत केले की, वस्तू विषयावर चिंतन करण्यास एका क्षणाचाही अवसर देऊ नका. कशाचीच नाही, ते तुम्हाला भेडसावणार. कोणतीही गोष्ट तुमच्या पुढे येणार आणि फसवण्याचा. बघा आता ट्रेनमध्ये सांगतात, कोणी काही दिलं खायला तरी खायचं नाही. त्याप्रमाणे जीवनाकडे पुनर्जीवित होऊन पुन्हा वळण्याचे कारण तेच असते. पुन्हा का परत येतो जन्म मरण्याच्या खेपेत? तेच. काहीतरी डोक्यात आलं का परत येतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगेन. त्याचं काय करायचं आहे? वासना त्याग. पूर्वी सुकलेल्या लिंबाच्या वृक्षाला पुन्हा मोहरण्याचे पाणी हे जसे कारण असते, तसं गेलंय लिंबाचं झाड सुकलंय, पण जर का परत पाऊस भेटला, पाणी भेटलं का ते पुन्हा जोरावणार. तसे मनाला आणि त्याच्या विकारांना, वृत्तींना अभिव्यक्त व्हावयाची संधी मिळण्याचा अवकाश, की त्यांच्या विनाशी पुराला अंत राहत नाही. तसे मनाला आणि त्याच्या विकारांना, वृत्तींना अभिव्यक्त व्हायची संधी मिळवायचा अवकाश, बस त्यांना फक्त सापट भेटू द्या घुसायला, की त्यांचा विनाश पुराला अंतच राहत नाही. मग त्यांचा पूर्ण हिंडच होऊन जाणार. म्हणून तुमचा केवळ एकमेव शत्रू जो जीवभाव, त्याचा एकदा नाश केला की वस्तुनिष्ठ जगाचा विचार करण्याची त्यास यत्किंचितही संधी देऊ नका. अत्यंत निरुपद्रवी वाटणाऱ्या क्षुल्लक बाबीविषयी जरी आसक्ती निर्माण झाली, यांनी काय होणार आहे असं जरी वाटत असेल, तर त्यानेच सर्व काही होणार आहे. हो, अत्यंत निरुपद्रवी वाटणाऱ्या क्षुल्लक बाबीविषयी जरी आसक्ती निर्माण झाली, तरी ती तुम्हाला अनंत बंधांना बद्ध करून खाली ओढल्या, अधपतित केल्याशिवाय राहणार नाही. आपल्या भगव्या वस्त्राबद्दल अतिशय ओढ असणाऱ्या साधूला उंदराचा सुळसुळाट सहन होत नसे. उंदराचा त्रास कमी व्हावा म्हणून त्याने मांजर पाळले. उंदीर निसंशयपणे नाहीसे झाले, पण मांजराला मात्र पोसावे लागले, आणि त्याकरता आपल्या साध्या आश्रमात त्याला गाय आणावी लागली. आपल्याला माहिती सगळं. मग गायीची देखभाल आलीच म्हणून गायीची देखभाल करण्याकरता पत्नी असावी असा त्याने निर्णय घेतला. काही दिवसांनी त्यांना मुले झाली. मग आलाच वाढदिवस. काय हे बाबांना सगळं माहीत असतं. मग आलाच वाढदिवस. मग त्यांचे पालन पोषण शिक्षण, प्रत्येकाचा नंतर विवाह, अनंत व्याप. आणि हे याच्यातून गेल्याशिवाय कळत नाही. त्याच्यातून गेल्याशिवाय नाही. असं सांगून वगैरे काय होत नाही. अरे कार्ट्या गाडी हळू चालव नाही, ते फास्ट चालवणार. आणि 15 दिवसांनी हात बांधून आला का मग त्याला काय आता हळू. म्हणून विषय वस्तू संबंधी चिंतन करण्यास मनाला संधी देऊ नका. विषय अनुचित. एक मनुष्य जेव्हा वस्तू संबंधी विचार करू लागतो, तेव्हा त्याबद्दल आसक्ती निर्माण होती. पाहिली हवी
का मग त्याच्या मागं पळणार. कामना निर्माण होते, आपल्याला हवी आहे. आणि कामनेतून क्रोध, क्रोधातून भ्रांती, समोह, समूहातून स्मृतीभ्रंश. मी कोण आहे विसरून जाणार. स्मृतीभ्रंशाने बुद्धिनाश, आणि बुद्धिनाशातून शेवटी त्याचा संपूर्ण नाश ओढावतो. भगवद्गीता अध्याय क्रमांक 262-63. 200 म्हणलो का? मग तर जबरदस्त. मग तर आपण वाचणारच नाही. जा 200 अध्याय म्हणलं कामच उरकलं आपलं, है का नाही? 62-63 बरोबर. 62-63. विषयाचे चिंतन करणाऱ्या पुरुषाची त्या विषयात आसक्ती उत्पन्न होते. आसक्तीमुळे त्या विषयाची कामना उत्पन्न होते. कामना पूर्ण झाल्या नाहीत की राग येतो. 62 नंबर. 63. रागामुळे अत्यंत मूढता. राग आलं का अक्कल निघून जाते, मग माणसाचं तोल जातो. रागामुळे अत्यंत मूढता अर्थात अविचार उत्पन्न होतो. मूढतेमुळे स्मरणशक्ती भ्रष्ट होते. स्मरणशक्ती भ्रष्ट झाली की बुद्धीचा म्हणजे ज्ञानशक्तीचा नाश होतो. आणि बुद्धीचा नाश झाल्यामुळे माणसाचा अधप्पात होतो. बघा, हे आता हे झाले 62 आणि 63. आता ज्ञानेश्वरीत गेलो तर 62-63 किती असणार? केवढा मोठा असेल टॉपिक तो. बघा कुठे आलो होतो आपण? 62-63. म्हणून विषय वस्तू संबंधी चिंतन करणाऱ्या मनाला संधी देऊ नका. विषय अनुचित्त. इथं आलो होतो. विषय वस्तू आपल्या अनिवार्य आसक्तीचं वाटचाल करतात. त्या आसक्ती तुमच्या मनात येणार नाही हे म्हणणे महामूर्खपणाचे आहे. हो, अलर्ट राहणं गरजेचं आहे. त्या येणारच आणि त्याही यावेळीच. त्या येणारच आणि त्याही यावेळीच. ते अगदी नैसर्गिक आहे. कधी? दागिने आहेत आणि बंडल गावाला घेऊन चाललाय, 500च्या बंडलच्या बंडल घेऊन जाणार. त्याच वेळेला ते चोर येणार. पहिलं कायशाला टाइम बरबाद करणार ते? आता याच्याकडं माल आहे, त्याच्याकडे येणार. पण बघा, जर तिथेही माल आहे आपल्याकडं आणि आपण निष्काम असू तर सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार निर्भय आनंदे डुल्लत असो. त्यावेळेला आनंदाने नाचत गाचत जाणार आणि डुल्लत जाणार आणि सगळे दागिने अंगावर. आणि रात्रीचे 12-1 वाजता आणि शिवाय चोरांची मैफिले तरी आनंदे निर्भय डुल्लत असो. आणि चाललाय नाचत बिचत. चोरटी म्हणतील हे काय खरं आहे का? याचं हे खोटंच आगळ्यात घालून चाललं असेल. त्यामुळे ते लक्ष देणार नाही, कारण खऱ्याला लय भीती. ते सारखं लपवून ठेवील, अमुक करेल चोर दिसलं. पण हे डुल्लत चालले, त्यामुळे ते म्हणतील याच्याकडे याचा अर्थ माल कसा आहे? खोटा आहे, आणि तो सेफमध्ये निघून जाईल. ते येणारच आणि त्याही याच वेळी. ते अगदी नैसर्गिक आहे. परीक्षा आहेत. बसले का ध्यानाला सगळे साधू संत पूर्वी? का इंद्र काय करायचा? वरच्या अप्सरा पाठवायचा. आणि मग काय करायचा? त्याला काय भीती? त्याला असं वाटायचं हा तपश्चर्या करून हात काय परमात्मा स्वरूपाला प्राप्त होणार नाही, यामध्ये कुठं तर अडकल आणि स्वर्गाला चिल, म्हणजे माझं सीट जाईल, म्हणून तो विघ्न पाठवत असतो. पण तिथं तो भगवंत आपल्याला सावध होत असतो. योग क्षेम, त्याच्या जीवनात योग पण आणलाय आपल्या जीवनात. क्षेमही तेच करणार, परंतु त्यांचे कास सोडायची नाही. तर ते सगळा योगक्षेम करून घेतील आपलं. कदाचित आपल्यात पटणार नाही एखाद दिवशी, पण त्यांच्याशी नेहमी संलग्न राहायचं. काही नाश होणार नाही, कारण प्रकृती आज चांगली असती ती उद्या वाईट होती. घरातली नाती गोती सुद्धा टिकत नाही. पण या गोष्टीपासून कधीच पराडमुख व्हायचं नाही. जर त्यांच्यावर पूर्ण विश्वास असला का ते नेणार आपल्याला सेफमध्ये. ही नैसर्गिक आहे. तुमच्याकडे प्राप्ती झाली ना, मग लोकांच्या नजरा राहणार याला लुटायचं. परंतु आपण त्यांना प्रोत्साहन देता कामा नये. त्या तत्संबंधीच्या विचारांशी जवळीक करता कामा नये. क्रोध इत्यादी, काम क्रोध इत्यादी हा मनाचा मूळ स्वभावच आहे. त्याला त्याच्यात आनंद आहे.
या षडविकारांना एकत्रितपणे मन मन म्हणतात. बघा, हे सगळे एकत्र आहेत, त्याचं नाव मन आहे. या गुणधर्मांना वगळून तुमचे मन असू शकत नाही. मनात येणारे विचार हे या षडविकारापैकी एक ना दुसऱ्याशी संबंधित असणारच. त्यांना नियंत्रित करण्याचा आणि त्यांचा शेवट करण्याचा उत्कृष्ट उपाय म्हणजे ते सर्व नारायणाला अर्पण करणे होय. श्लोक क्रमांक नारदी भक्तिसूत्र बघा, आणायला पाहिजे होतं. नारद भक्तिसूत्र श्लोक क्रमांक 2 मध्ये सांगतात, त्याला सर्व कर्मे समर्पित करून व्यक्तीने आपले काम, क्रोध, मद इत्यादी षडविकार त्यांच्याकडे वळवावीत. बघा, जेवढं काय असेल ना आपल्याकडं, बाबा म्हणतात तुम्ही डॉक्टरकडे गेले ना, तुमचं सगळं काय आहे ते सांगून टाका. वकिलाकडे गेले, तुम्ही खून केलाय ना, सांगा खून केलाय, तो तुम्हाला सेफमध्ये काढेल. तुम्ही पूर्ण अनन्य जे काय आहे ते सगळं कृष्णाशी अर्पण आहे, ते सगळे आहे ते सगळं कृष्णाशी अर्पण. मग जे आपल्याला वाटतं अर्पण करायचं नाही ते बी अर्पण. सगळं दूध उतू गेलं, काय करायचं मामी? श्रीकृष्ण अर्पण, आहे का नाही? आता गेलंच आहे तर मग कृष्ण अर्पण. जे वाया गेलेलं आहे ते बी. आणि अति महत्वाचं, आम्ही ओझरला जायचो, घरचे म्हणायचे जा नारळ फोडू नये. बरं, त्या दुकानांमध्ये नको बोलायला काय, कारण आहेत माझे मित्र तिथले सगळे ऐकणार, ते होतील काय आमचे धिंदवडे काढायचा प्रकार आहे काय. नारळ घ्यायला गेलो, सडकाच नारळ. आपल्या इकडं जर आले ना कलंबे माऊली बघा, बरोबर का नाही, ते जर आपल्याकडं आले ते म्हणतात तुमचा नारळ नको बाबा, तुमच्या नारळात पाणी बी नाही, नुसता हलका फुलका आहे, तुम्ही बघा आपल्या इकडचे नारळ. आणि इकडचे नारळ कसे भरीव आहेत. तो नारळ नेला आणि जर आम्ही फोडला देवाला आणि जर तो नासका निघाला, काय नवले साहेब, पावला, आणि आपण दुसरा घ्यायचा, परत त्याला जाऊन दिला ना, पण तो देवाला पावला. कुठून गेलो बरं आपण? तो बघा, जो आपण खाऊ शकत नाही तो देवाला पावला. जे काय आहे ते सगळं कृष्णाशी अर्पण. मग तुमच्याकडे काही अवगुण असू द्या ते बी समर्पण करा, तो तुमचा बेडा पार करणार. पहा, पांडवांचे अवगुणे ती विश्ववंदे केली देवे. पहा नारायणे काय पाहे पा नारायणे, पांडवांचे उणे विश्ववंदे केले, दयाची पुराणे विश्ववंदे केली परमात्म्याने, नारायणाने. बघा अवगुण. आणि एवढं एक बी पठ्ठ्या नसेल, जुगार खेळू द्या ना, जुगार खेळू द्या, पण बायको पणाला लावेल असं आहे का एखादा गुणी? त्यांचं नाव धर्म आहे. ये मृत्यूलोकीचे उपराटे इथं डोकं चालवा. कसं काय धर्म? कोणाच्या हातात आहे? जुगार खेळतोय, बायको पणाला लावतोय, आणि तो धर्मराजा आहे. पण देवाच्या मनात बसलेत नाही. आपण कोणाच्या मनात बसलो पाहिजे? देवाच्या मनात बसलो का आपलं काम झालं. आहे ते सर्व कृष्णाशी अर्पण. मग त्या पांडवांचं उन्ह होतं, त्या गवळणी कृष्णावर कामातूर झालेल्या होत्या, पण त्यांचं वर्णन विरक्त पुरुष, बामणाचं पोर खेळाशी भ्याले, 12 वर्ष लपाले, ते कापत बापत बाहेर आले, नागवेत पळून गेले, ते त्यांचं वर्णन करताय ज्ञानेश्वरीची ओळ. ही जे शुकाधिक जे दादुले ते तयाचे भाट झाले. त्यांची शुकाधिक दादुले तयाचे भाट झाले, त्यांचं वर्णन करतात. ते का? ते देवाशी एक रूप झालेले, सगळं ईश्वराच्या चरणी समर्पण. आपल्याला पूजेला बसलेत का नाही, त्यावेळेला सांगितलं का नाही, ब्रह्मार्पण वस्तू, ब्रह्मार्पण वस्तू, आहे का नाही? पूजेला बसलोय का नाही आपण? नाही बसलो. ब्रह्मार्पण वस्तू, ब्रह्मार्पण वस्तू. आता तुम्हाला नाही माहिती, पण जे बसले ते बी कुठे ध्यानावर येत आता, ते त्यावेळेला नव्हते ध्यानावर. भेटली
एरवी विषय जिनोनी जन्मले, जे शुकाधिक दादुले, ते विषयाचे वनिता झाले भाट ययाचे. बघा यांचं वर्णन कोणी केलं पाहिजे? हे विषयी, हे विषय जिंकून आलेले, त्यांनी विषयामध्ये जे रस झालेले आहेत त्याला तुम्ही विषय म्हणता. तो भगवंताचा प्रिय विषय आहे. तो कोणता? भक्ताशी अनन्यत्व आहे त्या, नाही तर विषयाचा परत घोटाळा होईल. हा बघा, एरवी विषय जाणून जन्मले, ते घाबरलेले आहेत, मला नाही यायचं. पण ते शुकाधिक दादुले, विषयाचे नि वनिता झाले भाट यायचे. ते येडे होते काय? आणि तो विषय होता होय? नाही. कुठे आलो होतो आपण? नारायणाला अर्पण करणे होय. हा बघा, इथे चालू होतं. जवळी करता कामा नाही. ते गुणधर्माला वगळून मनात येणारे षडविकारापैकी एक ना दुसऱ्याशी संबंध असणारच, त्यांना नियंत्रित करण्याचा आणि शेवट करण्याचा उत्कृष्ट उपाय म्हणजे ते सर्व नारायणाला अर्पण करणे होय. येऊ द्या ना, त्यांनी आपल्यावर मात केली ना, त्याला सर्व कर्मे समर्पित करून व्यक्तीने आपले काम, क्रोध, मद इत्यादी षडविकार त्याच्याकडे वळवावेत. ते त्याला समर्पण करायचे. मग तो तुम्हाला ट्रॅक चेंज करून देईल. वस्तू बाळगण्याची कामना नारायणाकडे वळवली तर तिचे रूपांतर भगवानाच्या भक्तीच्या ज्वलत आध्यात्मिक तळमळीमध्ये होते. बघा, वस्तू बाळगण्याची कामना नारायणाकडे वळवली तर तिचे रूपांतर भगवानाच्या भक्तीच्या ज्वलत आध्यात्मिक तळमळीमध्ये होते. आपल्याकडच्या ज्या गोष्टी आहेत ना, जी बी असू द्या, विकारलेलं जगत आपल्याकडे, ते त्याला समर्पण करा. त्याचा तुम्हाला तो दुसरा देईल. तो एवढंच घेतो आणि एवढं देतो. तुम्हाला माहिती आहे, तुमची फाटकी कपडे घेतो, नवी भांडी देतो. आता तुम्ही नाही जाणार तर यांना पण दिलेले आहेत ऑफर, जुन्या पॅन्टी द्यायच्या आणि नवीन पॅन्टी घेऊन यायच्या. मग तो कुठं सेल लागलाय तो शोधायला जायचा. आता तो सेल इथं लागलेला आहे. काय असेल आपलं गाबाड इथं द्यायचं आणि चांगलं करून घेऊन जायचं. बघा, वस्तू बाळगण्याची कामना आपणाकडे वळवली तर तिचे रूपांतर भगवानाच्या भक्तीच्या ज्वलत आध्यात्मिक तळमळीमध्ये होते. देवाने ना राम आणि लक्ष्मण कोण न्यायला आलं होतं? विश्वामित्र, आम्हाला द्या, राक्षसांचा पराभव करायचा, यज्ञ करून देत नाही. दशरथ राजा म्हणले, माझी कवळी पोरं यांच्याबरोबर द्यायची, लढाई कोणाबरोबर आहे? राक्षसांबरोबर. वशिष्ठ म्हणले द्या, नाहीतर ते नेणारच. मी द्या, कीर्ती होईल. बघा, जगत विख्यात कीर्ती झाली त्यांची. तुम्ही ती गोष्ट तळमळीने द्या, होऊन जाणार त्याच्यामध्ये. म्हणून सर्व मनोवृत्ती त्यांच्याकडे वळवा. विषय वस्तूंचा संपर्क येताच आपण नारायणाचे नाव घ्यावे. पंचदशी त्याच्यामध्ये पण सांगितलं. आपल्याला बाबांनी सांगितलेले सोपी आयडिया. तुम्हाला आपल्याला कोणताही संसारिक विषय त्रास द्यायला लागला का मोठ्याने श्वास घ्यायचा आणि त्याच्याबरोबर दिलेलं नाम घ्यायचं, सोडायचं, घ्यायचं, सोडायचं. 5 मिनिटात क्लिअर होऊन जाणार. 5 मिनिटात माणूस क्लिअर होऊन जाणार. मनोवृत्ती त्याच्याकडे वळवा. विषय वस्तूंचा संपर्क येताच आपण नारायणाचे नाव घ्या. काय उदाहरण आहे प्रल्हादाचं? नारायण नारायण. आगीत बसवला नारायण, विष पितो नारायण, मीराबाई विष दिलं, मैं तो अपने नारायण की बन गई दासिरी. त्याच्यामध्ये बस. मग ते तुम्हाला आलेले, लुटायला आलेले, संपवायला आलेले विषय आहेत, ते तुम्हाला पूरक होऊन जातील. जसं मारायला आलेलाच तारणहार होतो तसं होणार. तुका म्हणे विष अमृता समान, कृपा नारायण करिता होय. क्या बात आहे. तुका म्हणे विष अमृता समान, तुका म्हणे कृपा करी नारायण. तुका म्हणे कृपा नारायण करिता होय. तुका म्हणे विष अमृता समान. देवाची कृपा झाली तर विषाचं काय होईल? अमृत होईल. जेव्हा तुमच्यात नारायण संबंधीचा विचार प्रभावी होतो
तेव्हा तुमच्या भोवतालचे विचलित करणाऱ्या विषय उपोदिक रममान होणाऱ्या मोहातून तुम्ही तुमचे विचार अभावितपणे दूर घालवून देता. सहज ते ॲटोमॅटिक निघून जाणार. बस तुम्ही फक्त आपल्या नामघोष चालू करायचा का ॲटोमॅटिक. हे आपल्याला शिकवलेलं आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जर रात्रीचे गेले आणि एस टी स्टँडला उतरले आणि गाडी लेट झाली, नेमकी 11:30 पावणे 12ला, आणि तिथून 5च मिनटं घर आहे, पण स्टँडला बरेच ॲक्सिडेंट झालेले आहेत आणि तिथं आहे, मग काय करायचं? राम 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 राम. मग नामाच्या उच्चारे 12 वाटा पळती विघ्ने, किंवा हरी उच्चारण अनंत पापराशी जातील लयाशी क्षण मात्रे. त्याच्यातलं 3रं चरण आहे हरी उच्चारण मंत्र बयाघात पळे भूत बाधा भेने तेथे थांबू शकत नाही. ते हे विषय उपोदिक विचार म्हणजे एकदा अमन झालेल्या मनाला मृत झालेल्या अहम पुनर्जीवित करणारी संजीवनी होय. बघा हे विषय कसे आहेत? हे विषय तरी रोहिणीचे जळ. हे विषय असे आहेत, अमन झालेल्या मनाला परत मन करतात आणि मेलेल्या माणसाला पुनर्जीवित, जो अहमचा मुर्दा गाडला होता तो परत उठला, संजीवनी त्याला देतात. बाह्यता सुकलेली आहे असे वाटणाऱ्या लिंबाच्या झाडास नियमितपणे पाणी दिल्यास ते पुन्हा फोपावते आणि मोहरतेही. बघा उठून बघा, एक वासना निर्माण झाली लिंबाच्या झाडाची, एक वासना निर्माण केली. जर त्याला तुम्ही थोडंसं पाणी दिलं तर ते लिंबाचं झाड फोपावतं आणि दर वर्षाला दर दिवसाला हजारो लिंबोळ्या टाकतं. एक वासना, अनंत वासना निर्माण करू शकतात. मग आता क्लिअर झालेल्याने तिथं थांबायचं. उठून गेलेले झाड थोड्याशा पाण्याने पुनर्जीवित होते आणि अगदी त्याप्रमाणे तुम्ही विषय वस्तूमध्ये सक्रिय सहभाग घ्यावयास सुरुवात केली तर मृत झालेला अहंकार पुनर्जीवित झालाच म्हणून समजा. बहिर्मुख विचारांना थारा देऊ नका, जे तुम्हाला ध्यानधारणेपासून बाजूला घेऊन जाणार आहेत. ते उफाळू लागताच लगेच नारायण विचाराने त्याचे उदात्तीकरण करा. विचार जेव्हा नारायणाकडे लावले जातात तेव्हा व्यक्तिमत्व विकास घडून अन्या इतपत ते विचार अध्यात्म विचार बनतात. बघा ते विचार आपल्याला जे घेऊन चालले होते रसातळाला, जर नारायण सोबत घेतला तर ते विचार तुम्हाला घडून आणणार आणि आत्मविचारवान बनवणार. ते श्लोक क्रमांक 311. जो केवळ स्वतः देहाशी तादात्म्य पावतो तोच उपभोग्य वस्तूंची लालसा धरतो. कधी या विषयांबद्दल आपल्याला अट्रॅक्शन निर्माण होतं, मी देह आहे अशी भूमिका झाली का मग विषयाबद्दल आपल्याला रुची निर्माण होणार. जो केवळ स्वतः देहाशी तादात्म्य पावतो तोच उपभोग्य वस्तूंची लालसा धरतो. देहात ज्याला देह वासनाच नाही तो हाव खोर होईलच कसा. हाव खोर होईलच कसा. ज्याला देह वासना नाही त्याला कशाचीही अपेक्षा राहणार नाही. म्हणून विषय वस्तूंचे चिंतन करण्याची प्रवृत्तीच केवळ भेदभाव व द्वंद्व पाहण्याच्या कल्पनेमुळे खचितच जीवनबंधनाचे कारण होते. विषय वस्तूंचे चिंतन करण्याची प्रवृत्तीच केवळ कशामुळे होते? देहभावामुळे. एकदा देहभावाला का भेदभाव का पुन्हा द्वंद्व पाहण्याच्या कल्पनेमुळे मग खचितच जीवन बंधाच्या कारण होते. मग चालला परत जिथून आला होता तिथं चालला. आता सूक्ष्म तात्विक सत्य शिष्यास स्पष्ट व्हावे म्हणून श्री शंकराचार्य युक्तिवाद करतात. काम म्हणजे इच्छा, कामी म्हणजे इच्छा करणारा विषय उपभोगी मनुष्य. मी म्हणजेच देह या संकल्पनेत जो कायमचा सापडतो त्याची या श्लोकात विषयी मानव अशी व्याख्या केलेली आहे. आता तो कसा झालेला आहे? तो विषयी मानव झालाय. मी म्हणजे देह ही भावना एकदा का त्यास निर्माण झाली की देहाच्या विषय लालसेची गरज अत्यावश्यक होते. हे कोणाचं चाललंय? बॉर्डरला आलेला आहे. आता हा म्हणता पास होणार होता पण परत मागे चालला सापशिडीच्या खेळाप्रमाणे. म्हणून मनुष्य विषय तृप्तीच्या मागे देहाकरता देह भावनेने लागत असतो. बघा म्हणून ती देह भावना काढून टाकायची. विषयी पामराच्या अगदी उलट साक्षात्कारी असतो.
कामी तो की जो बघा याच्याविषयी कामना साक्षात्कारी पुरुष याच्या विरुद्ध आहे, याची अशी वाटचाल चालू आहे, त्याची नाही. याची काय चाललेली आहे, मग देहभाव येतो, मग मी म्हणजे देह समजतो, मग विषय लालसा निर्माण होते. त्याच्याकडे विषय लालसा नाही, मी म्हणजे देह नाही, आणि मग कामना नाही, इच्छा नाही, तो त्याच्या विरुद्ध आहे. विषयी पामराच्या अगदी उलट साक्षात्कारी असतो. कामी तो आहे की जो दृश्य भावना विचार जगताच्या मागे लागतो, दिसतो त्याच्या मागे पळतो, तो विषयी. तर साक्षात्कारी तो की जो आत्मतत्व आणि त्याची अनंतता प्राप्त करून घेण्याकरता त्या जगापासून दूर जातो. या जगाकडं तो बोलायचं होतं. हा आवाज आला पण मी इकडं पाहिलं. दुजे जवळ घडे तव तव संसार भय जोडे. चालेल बस. ज्या वेळेला दोन दिसतं तसं संसाराची भीती लागते, आणि तुझं खणणार संपणार तेव्हा संसार भय समूळ नाश पावणार आहे. ज्ञानेश्वरी पाहायचं नाही आपल्याला, आपलं असेल तर पाहायचं. कुठे आलो तो, हा बघा साक्षात्कारीचं काय, साक्षात्कारी मानव कामना ही दोन्ही एक. हा तर साक्षात्कारी कायमी जो आहे तो दृश्य भावना विचार जगताच्या मागे लागतो, आणि साक्षात्कारी तो की जो आत्मतत्व आणि त्याची अनंतता प्राप्त करून घेण्याकरता त्या जगापासून दूर होतो. आणि दुजे जवळ घडे तव तव संसार भय जोडे. हे देव आपुलेनी तोंडे बोलती वेदे. म्हणून परत्वे ब्रह्म असे ते आत्मतत्व परिसवे. सच्छब्द या रिना दोषे ठेविला देवे. बघा देव स्वतः सांगतात, जोपर्यंत तुला भीती कुठपर्यंत आहे बघा, मीठ अंगी जळी विरे परी क्षारता वेगळी उरे. तैसे कर्म ब्रह्मकारे गमे ते द्वैत. द्वैत राहिलं का मग दुःख आहे, आणि दुःख आहे तर, आणि हे कोण बोललंय, स्वतः देव बोललेले आहेत, असं पुढचं वाक्य होतं. तो जगापासून दूर होतो. साक्षात्कारी मानव आणि कामना हे दोन्ही एकत्र जाऊ शकत नाहीत. दृश्य भावना विचार जगताच्या तृप्तीकडे मनाचे धावणे म्हणजे कामना करणे होय. दृश्य दिसलं त्याच्या मागं पळायचं, मग ती तृप्ती करण्यासाठी धावणे, त्याला कामना करणे होय. तर मन पूर्ण अंतर्बाह्य सर्व वस्तूंपासून पूर्णपणे वळवलेले असणे म्हणजेच पूर्णत्व आहे. आतूनही नाही आणि बाहेरूनही नाही. जसा अंधार आणि प्रकाश, दिवस आणि रात्र एकत्र असू शकत नाही, अगदी तसेच अज्ञान आणि ज्ञान एकत्र राहू शकत नाही. ती दोन टोके असतात, एक दुसऱ्याचा व्यत्यास. अंधार असला तर प्रकाश नसणार, प्रकाश असला तर अंधार नाही. तसा ज्ञान असलं तर अज्ञान नाही, अज्ञान असलं ज्ञान नाही. देहबुद्धी आहे, साधुत्व नाही, साधुत्व आहे, देहबुद्धी नाही. वस्तू जगताचे सतत चिंतन करीत राहणे म्हणजे अनेकत्व पाहणे होय. बघा सगळ्या जगाचं सारखं जग स्वीकारलं का मग सतत चिंतन करीत राहणे म्हणजे अनेकत्व पाहणे. हेच बंधाचे कारण असते, जीवनातील सर्व संघर्षाचे कारण, जीवनाच्या सर्व धडपडीचे मूळ स्थान. असे जर असेल तर एकदा विनाश पावलेल्या जीवभाव उद्भूत होतोच कसा. बघा ते म्हणतात एकदा मेलेलं परत येतच कसं, जीवभाव गेलेला तुम्ही परत सांगता. श्री शंकराचार्य पुढील श्लोकात जीवभाव कसा पलटून उत्पन्न होतो त्या संबंधीची गूढ स्पष्ट संगती स्पष्ट करतात. श्लोक क्रमांक 312. आपल्याकडे 7 मिनिटं आहेत अजून. कार्य वाढले तर त्या कार्याला कारण असणारे बीज देखील वाढते. बघा कसं वाढतंय, कार्य वाढले, झाड लावलेले, झाड वाढलं का बीज येणार त्याला, कारण बीज मोडे झाड होईल, झाड मोडे बीज समाये. एका बीजात अनेक बीज तयार होतात जर त्या झाडाची वाढ झाली तर. कार्य वाढले की तर त्या कार्याला कारण असणारे बीज देखील वाढते. जेव्हा कर्माचा नाश होतो तेव्हा कर्म बीजाचाही नाश होत असतो. कर्म संपलं, झाडच संपलं का बीज सुद्धा संपलं. म्हणून कर्माचीच नांगी मोडली पाहिजे, वटणीस आणले पाहिजे. कोणाला?
कर्मालाच तिथंच त्याला ठेसला पाहिजे. त्यांनी नांगी वर केली का पटकवायचा. जेव्हा बीजास वृक्ष वृद्धीपर्यंत वाढू दिले जाते तेव्हा वृक्ष लाखो बीज उत्पन्न करतो. मोहरलेल्या झाडास प्रतिवर्षी अमाप बीज उत्पत्ती होते. झाडाचा जर नाश केला तर त्यापासून निर्माण होणारी बीज उत्पत्ती होणार नाहीत. कर्मफल थांबवा की कर्म करणाराचा शेवट होतो. मग अग्निकुंडे बीजे घातली ती जेवी अंकुर दशेस मुकली तेवी न फळताच अर्पिले. त्या कर्माचं कर्तृत्व घ्यायचं नाही, कर्म होऊन द्यायचं नाही ते म्हणतात. आणि जर कर्म शिल्लक राहिलं तर पुन्हा जन्म मरणाला यावं लागेल. अजून 6 मिनिटं आहेत आपल्याकडं. आपण सर्वांमध्ये वासना भाव असतात. त्यांना जर योग्य संधी प्राप्त करून दिली, वासना आहेत आणि त्याला योग्य संधी निर्माण करून दिली का ते पावणार. आपल्या अहम केंद्रित विचारांना खत पाणी दिले तर विषय तृप्तीच्या उर्मी वासना बीजे वाढीला लागतात. 1 नंबर व्यक्तीचा भावनिक चेहरा मोहरा निश्चित करणाऱ्या पातळावर कार्य करणाऱ्या उर्मी यांना वासना म्हणतात. विचाराचे प्रवाह चालूच होणार. मग बीजे वाढीला लागतात. एका बीजातून दुसरं बीज त्या जोपासल्या जातात, मोहरतात आणि द्विगुणित होतात. त्यानंतर ती व्यक्ती असहाय्यकपणे कबुली देते, म्हणते मला आता यांच्या बाहेर पडणे शक्य नाही. म्हणून जेव्हा शूद्र नीच बहिर्मुख वासना अभिव्यक्ती करता अंकुरतात त्याच वेळी त्यांना कह्यात आणा, त्यांना ठेचा, त्यांना मूळ धरू देऊ नका आणि अशा अधिक विषारी वासनांना जन्म देऊ नका. जरी जीवभाव स्वभावता नाश झालेला आहे असे वाटत असले तरी काय गेलेलं आहे, जीवभाव गेलेला आहे. आता काय होणार आहे असं नाही होईल. तरी जीवभाव स्वभावता नाश झालेला आहे असे वाटत असले तरी जीवभावाचे मूळ कारण ज्या वासना, कारण जन्म कशाला घ्यावा लागला होता, जन्म घेणे लागे त्या सुप्त असतात. आणि म्हणून आपण या वासनांच्या मुक्त क्रीडनास मनात जर वाव दिला तर त्या वासना विषय अनुचिंतनम पुनर्जीवित होतील आणि जीवभाव म्हणून व्यक्त झाल्या वाचून राहत नाही. म्हणून सर्वगत आत्मतत्वाचे सतत चिंतन निधिध्यासन करून मनास विषय वस्तूपासून दूर करा आणि जीव भावनेस पुन्हा पलटण्याची संधी देऊ नका. 2 ते म्हणतात श्लोक दिलेला आहे तो जीवभाव पुन्हा येऊ शकतो असा संस्कृत मधला श्लोक आहे. थांबूया आपण, आपली वेळ झालेली आहे. श्लोक क्रमांक 312 थांबतोय. विवेक चूडामणी ग्रंथ श्लोक क्रमांक 312 थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान विवेक चूडामणी ग्रंथ संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देऊया. पुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सच्चिदानंद रामदास बाबान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा मोरया. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञ तोषावे. तोषोनी मज द्यावे बसाय दाणे. जे कणांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ विश्व सुधर्म सूर्य पाहो. जो जे वांछिल तो ते लाभो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी भेट तुतारा भूता. चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलके जे अर्णव पियुषांचे चंदने जे अलांचन. मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन. सोयरे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तिन्ही लोकी. भजितवादी पुरुषी अखंडित आणि ग्रंथो भजिले विशेष लोकी. दृष्टादृष्ट विजय होवावेजी
एतमने श्री विश्वेश्वराहो हा होईल दान पसाहो येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. हरि ओम शांती शांती.